पीक विमा खरीप 2025 येत्या काही दिवसामध्ये शेतकरी बांधवांना मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। येत्या काही दिवसामध्ये म्हणजे डिसेंबरचे तर अर्धा महिना झालेलाच आहे, बस अर्धा शेवटच्या डिसेंबरपर्यंत कापणी प्रयोग राहिलेल्या पिकांचे सादर होऊन जातील मित्रांनो। आणि नवीन वर्षाच्या 2026 मध्ये जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होण्याकरिताचा मार्ग मोकळा होणार आहे मित्रांनो। नेहमीप्रमाणे आपण सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की 2022, 23, 2024 मागच्या वर्षाचेच पीक विमे अजून मिळालेले नाही आहेत, तरी सुद्धा आपण सांगत आहात की 2025चा खरीपचा पीक विमा आताच थोड्या दिवसामध्ये मिळणार आहे। मी अगोदर सुद्धा आपल्या सर्वांना समजून सांगितलेलं आहे मित्रांनो की या अगोदरची जी पीक विमा योजना होती ती 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होती, त्याचे कॅल्क्युलेशन होणे वगैरे ती पूर्ण प्रक्रिया वेगळी होती। आणि यावर्षीचा जो पीक विमा आहे तो 2-4 वर्ष अगोदरचा जो पीक विमा जुना, त्या पीक विम्याप्रमाणे कापणी प्रयोग अंती उंबरठा उत्पन्न यानुसार आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे यावर्षी खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीने पावसाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि हे पिकांचं नुकसान झाल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कंपन्यांशी संपर्क साधून देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना 17,500 रुपये हेक्टरी पीक विम्याच्या माध्यमातून देण्याचं कबूल केलं होतं। त्यानुसारच या प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे, हालचालीला वेग देण्यात आलेला आहे। आत्ताच 2 दिवस अगोदर लोकसभेमध्ये सुद्धा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा या संदर्भात सुतोवाच वक्तव्य केलं होतं मित्रांनो। त्यानुसारच आणि परत काही जिल्ह्यातील, काही तालुक्यातील, मंडळातील जी माहिती मिळत आहे त्यानुसारच आपणा समोर ही माहिती मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। ज्यामध्ये ज्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील भागांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, तूर, मका या पिकांचे उत्पन्न घेतले जाते मित्रांनो, त्या बऱ्याचशा भागांमध्ये खरीप पीक विमा योजनेअंतर्गत काही पिकांचे कापणी प्रयोग झालेले आहेत मित्रांनो। तर काहींचे कापणी प्रयोग शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि ते काही दिवसातच म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत होऊन जातील मित्रांनो। आणि त्यानंतरच उत्पन्नाची माहिती शासनाला पाठवली जाते मित्रांनो। त्यानुसार नुकसानीचे प्रमाण निश्चित होऊन विमा कंपन्यांकडून पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळते मित्रांनो। तर मित्रांनो, मागील खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासूनच विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे मित्रांनो। पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न म्हणजे उंबरठा उत्पन्न व मागील 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षातील उत्पन्नाची तुलना होते। त्यातूनच सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमीची रक्कम निश्चित होत असते मित्रांनो या योजनेनुसार। त्यामध्ये सुद्धा प्रत्येक पिकाकरिता मंडळे, तालुके अधिसूचित करण्यात आलेले आहेत मित्रांनो। त्यानुसार त्या मंडळ व तालुक्यातील पीक विमा भरलेल्या बाधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम दिली जाते मित्रांनो। एखाद्या मंडळ किंवा तालुक्यातील सर्वच पिकाचे नुकसान झाले पण त्या ठिकाणी त्या पिकाकरिता अधिसूचित केलेले क्षेत्र नसल्यास त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी विमा मिळत नाही मित्रांनो। बाकीचे जेवढे सुद्धा आहेत जवळपास तूर, मका, म्हणजे मूग, उडीद आणि बाकीचे जे पिकं आहेत त्या पिकांचे कापणी प्रयोग जवळपास झाल्यात जमा आहेत। फक्त सोयाबीन, कांदा आणि तूर या 2-3 पिकांचे जे कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पन्न आहे ते सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। येत्या 15 दिवसामध्ये डिसेंबर अखेर 2025 पर्यंत ते सुद्धा मार्गी लागून जातील आणि त्याच्यानंतर निश्चित केला जाईल उंबरठा उत्पन्न। आणि 2026 जानेवारी नवीन वर्षापासूनच या पीक विम्याच्या वाटपाकरिता सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो। आणि काही भागांमध्ये जिथे हरकती घेतलेल्या आहेत कंपनीच्या माध्यमातून तो सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। ते सॉर्ट आउट झालं की त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा व्हायला, वितरण होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो। तर मित्रहो, अजून एक वेळ पीक विम्या संदर्भात जी माहिती जमा झाली, जी मिळाली ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर मित्रहो, आशा करतो की आपणा सर्वांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल, कामाची पडेल। त्यानुसारच मी ही माहिती आपणापर्यंत पोहोचवली आणि वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे, जेव्हा जशी पीक विम्या संदर्भात, अतिवृष्टी संदर्भात आणि रब्बीच्या अनुदानासंदर्भात माहिती मिळेल तोपर्यंत मी नक्कीच आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज सुद्धा केलेला आहे मित्रांनो। या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही पीक विमा संदर्भात माहिती मिळाली नक्कीच आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो।
नुसतं बॅनर थंबनेल न पाहता व्हिडिओ पाहून त्याच्यानंतरच तुम्हाला काही कमेंट करायची असेल तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता, प्रश्न विचारू शकता. परंतु एक वेळ व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या माहितीमुळे तुमचे अर्धे प्रश्न तिथेच त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो. त्याकरिता नक्कीच व्हिडिओ पहा मित्रांनो, आणि अशीच माहिती आपणापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. माहिती व्हिडिओ न आवडल्यास आपण फॉलो नाही केले, सबस्क्राईब नाही केले, लाईक नाही केले तरी सुद्धा हरकत नाही मित्रांनो. परंतु तुम्हाला योग्य माहिती वाटली, विश्वास वाटला तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत, इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, युवा शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये एवढेच, तुर्तास थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.